सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्र 9 दिवस असते, गणपती 10 दिवस, पण पितृपक्ष पंधरवाडा 15 दिवसांचा असतो. तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित केला जातो, कारण मृत्यू पश्चात असलेल्या अस्तित्वांवर त्यांचा विश्वासच नसतो. काही जण खरोखर आपल्या पूर्वजांसाठी, पितरांसाठी बिलकुल काहीही करत नाही. मग काही समस्या आल्या तर देवांना दोष देत बसतात की देव आमचं चांगलं काही करत नाही, आणि दुसऱ्यांच्या ताटात त्यांना तूप जास्त दिसायला लागतं. यांचं बघा किती चांगलं झालंय, आमचं बघा किती वाईट झालंय. तर का त्यांचं चांगलं झालंय याकडं पण लक्ष देत जा. ते सर्व त्यांच्या पितरांना पण प्रसन्न ठेवतात, त्यांची कुलदेवीला प्रसन्न ठेवतात. आणि तुम्ही जर बिलकुलच काही करत नसाल तर मग बघा कसे देव पावतील तुम्हाला आणि कसे तुमचे पूर्वज पावतील तुम्हाला. तर या 15 दिवसात शास्त्रानुसार हे 15 दिवस आपल्या पितृदेवांसाठी दिलेले असतात. आपण वर्षभर जगत असतो, पण थोडंसं जगणं आपल्या पितरांसाठी सुद्धा हितकारक असतं आपलं. म्हणून या 15 दिवसात नाही, तुम्हाला 15 दिवस, पण पितरांचं श्राद्ध तिथी असते, म्हणजे ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला असतो तो दिवस, आणि सर्व पितरीचा एक दिवस. फक्त या 15 दिवसात हे 2 दिवस जरी तुम्ही पितृदेवांसाठी बाजूला काढले, अगदी काही वेळ लागणार नाही तुम्हाला. अगदी 10-15 मिनिटात तुम्ही त्यांचं श्राद्धसुद्धा अर्धा तासात करू शकता. तुम्हाला थोडंसं जेवण, तुम्ही वरण भात भाजी पोळी तुम्ही जे जेवतात त्याचा जरी दही भात, थोडासा घास जरी तुम्ही गाईला, कावळ्याला, कुत्र्याला आणि एखाद्या गरीबाला जरी खाऊ घातला तरी तुमचे पूर्वज भरभरून आशीर्वाद देतील. आणि त्या तिथींना त्यांचे नामस्मरण करून त्यांना प्रार्थना तर करून बघा. म्हणून हा पंधरवडा दिलेला असतो शास्त्रानुसार. तुम्ही थोडीशी त्यांची कृपा जर मिळवली तर मी म्हणेल 100% पितृदोष नाहीसा होईल, आणि कितीतरी समस्या असतील त्यांचे निवारण होईल आणि आपोआप मार्ग निघतील. तुम्हालाच मग चमत्कार दिसू लागेल. म्हणून दुसऱ्यांकडे बघण्यापेक्षा आधी आपल्याकडे सुद्धा बघा की आपण करत आहोत का नाही, आणि नसल करत तर आता ह्या पंधरवाड्यात नक्की आपल्या पितृदेवांसाठी थोडासा वेळ काढा आणि या काही गोष्टी कराच. म्हणजे बघा किती समस्या दूर होतील. पृथ्वीच्या दक्षिणेला पितर लोक असतो आणि त्यांची देवता अर्यम्मा म्हणजेच यमदेवता आहे. आपल्या पितरांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्राने श्राद्ध करायचेच असते. पुत्र या शब्दाचा अर्थच पू नावाच्या नरकापासून तारत असतो, तोच पुत्र असतो. देह सोडल्यानंतरचा जीवांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना नरकात जावे लागू नये म्हणून सर्व पितृ अमावस्या आणि आपल्या पितरांची मृत्यू तिथी असते त्या दिवशी, या 2 दिवशी दुपारी 12 वाजता आपल्या पितरांचे श्राद्ध करायचेच असते. अगदी प्रत्येकाने पितरांचा फोटो असेल पुसून घ्या, त्याला हार घाला, दिवा अगरबत्ती लावा, फुलं अर्पण करा. प्रत्येकाने, घरातील प्रत्येकाने त्यांच्या समोर नतमस्तक व्हा, प्रार्थना करा. चूकभूल झाली असेल प्रार्थना करून घ्या. त्यांचे नामस्मरण करून त्यांना प्रार्थना प्रत्येकाने करा. त्यांच्या आवडीचे जेवण बनवायचे आहे, आणि चुकून सुद्धा या पितृपक्षाचा आपण श्राद्ध तिथीचं जे जेवण बनवतो त्या जेवणात चुकून सुद्धा शेवग्याच्या शेंगा, मुळा, कोबी, कांदा, लसूण या भाज्यांचा समावेश बिलकुल सुद्धा करू नका. वर्ज्य करायच्या ह्या भाज्या आपल्याला. श्री गुरुचरित्रातील 36व्या अध्यायात पितर कसे येतात, अन्न ग्रहण करतात ते सविस्तर माहिती दिलेली आहे. दशरथ राजांच्या श्राद्ध विधीचे वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला जातो. एकनाथ महाराजांनी तर अडेल तट्टू ब्राह्मणाच्या नाकावर टिचून साक्षात पितरांना खाली आणले होते. मृत्यूनंतरचा जीवांचा प्रवास सोपा नसतो. वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो. ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रद्धापूर्वक केलाच पाहिजे. म्हणून पंधरवडा हा पितरांच्या सेवेसाठी फार महत्त्वाचा असतो. भाद्रपद अमावस्येपर्यंत पितर हे पितृलोकातून यमदेवतांच्या आज्ञेने पृथ्वी तलावर येत असतात व त्यांच्या मुलाबाळांच्या हातून सेवा, प्रार्थना, श्राद्ध विधी करून घेतात. आणि जर हे केले नाही आपण तर पितृदोष आपल्याला लागतो. आता तुम्ही म्हणाल पितृदोष लागत नाही, पण त्यांची नाराजी
पितृदेवांची नाराजी घरामध्ये बऱ्याच अडचणी आणत असते आणि मी म्हणेल यालाच पितृदेवांची नाराजी म्हणजेच पितृदोष असतो आणि अनेक विविध समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। आता समजा तुमच्या घरात जर कायम कुणी ना कुणी आजारी पडत असेल, काही ना काही कुणाला बाधा झाली असेल, चांगला मनुष्य असो, स्त्री असो, मुलगा असो, मुलगी असो, अचानक त्यांना काहीतरी बाधा झालेली असेल, घरात पैसा येत नसेल, आला तरी बरकत राहत नसेल, मुलींचं लग्नाची म्हणजे वय होऊन गेलं तरी पण लग्नात अडचणी येत असतील, मूलबाळ होण्यात अडचणी येत असतील, रिपोर्ट तुमचे सर्व चांगले पण गर्भधारणाच होत नसेल, विनाकारण घरात कटकटी होत असतील, चांगली मुलं वाईट मार्गाला जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत असेल, अशा बऱ्याच अडचणी समस्या असतात ज्यांचे कारण फक्त पितृदोषच असू शकतो। म्हणून कायम आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना कधी पण विसरू नका। आपल्या कुलदेवीची पण कायम महिलांनो सेवा करत राहा। तुमच्याकडून जेवढी होईल ना तिचं रोज एक वेळा तर नाव घेऊन बघा आणि पंधरवड्यात या पितृपक्षात आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा आपण श्राद्ध विधी शास्त्रानुसार केलाच पाहिजे। म्हणून पितृपक्षात आपल्या पूर्वजांना विधीपूर्वक शास्त्रशुद्ध पद्धतीने 2 वेळा तरी जेवू घालावे, एक म्हणजे त्यांच्या मृत्यूतिथीला आणि एक म्हणजे सर्व पितृ अमावस्येला यथासांग विधीनुसार आपल्या पितरांना जेवू घालावे। श्राद्ध विधी म्हणजे कावळ्याला घास, गाईला घास, आघारी देणे, एखादा पितर रूपी व्यक्तीला जेवू घालणे, आता कुणी जेवायला नसेल येत एखाद्या ब्राह्मणास किंवा गरीबाला जेवू घालणे, त्यांना दान देणे। आता समजून घ्या, ज्यांना पूर्वज गेलेले आहे त्यांना मुलगाच नव्हता, मुली होत्या, काहींना 1 मुलगी होती, काहींना 2 मुली आणि ते पूर्वज गेलेले आहे। मग त्यांचं श्राद्ध त्या पितरांनी काय मग पितृपक्षात असं भटकतच राहायचं का, उपाशी तापाशी भटकत राहायचं का? तर तसं नाही। त्यांच्या मुलींनी सर्व पितृ अमावस्येला आणि त्यांच्या मृत्यूतिथीला त्यांचा फोटो, मुलींकडे सुद्धा आईवडिलांचा फोटो असणं गरजेचं आहे। त्यांचा फोटो तुम्ही नाही, फक्त तुम्ही त्यांच्या श्राद्ध तिथीला जरी तो फोटो बाहेर काढला आणि मग तुम्ही एखाद्या कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवून दिला तरीही चालेल, पण त्यांच्या पितृपक्षात तरी त्यांचा फोटो त्यांच्या तिथीला आणि सर्व पितृ अमावस्येला बाहेर काढायचा, फोटो पुसून घ्यायचा, त्याला हार घालायचा, दिवा अगरबत्ती करून त्यांचे विधीपूर्वक साध्या सोप्या पद्धतीने श्राद्ध करणे गरजेचे आहे। कावळ्याला गाईला घास देणे, कुणा गरीबाला किंवा ब्राह्मणाला पितरांचे नाव घेऊन दान करणे, त्यांचे नाव घेऊन आघारी टाकणे, या सर्व गोष्टी पितरांच्या मुलींनी केल्या तरीही चालेल। 1 मुलगी असेल तिने करा किंवा 2 असतील, 3 असतील, 4 असतील, त्यांनी सुद्धा आपापल्या घरी आपल्या माहेरच्या पितरांना जेवू घातले तरी देखील खूप मोठ्या पुण्याचं काम आहे। आपण सासरचे पितर जेवू घालतो, मग माहेरचे सुद्धा तशाच पद्धतीने जेवू घालणे आपलं कर्तव्य आहे। गेलेल्या आई वडील ज्यांना फक्त मुलीच आहे, मुलगा नाही, त्यांच्या नावाने मुलींनी सुद्धा श्राद्ध करणे जरुरी आहे। असं नाही की सासरचाच पितृदोष मुलींना लागतो किंवा मुलांना, जावई असू दे किंवा मुलीचं कुटुंब असू दे, आई वडील गेलेले असतील आणि मुलगी त्यांचं काहीच करत नसेल तर मुलींनो असं करू नका। महिलांनो, तुमचे आई वडील गेलेले असतील आणि तुम्ही सासरचं बघताय, तुम्ही सासरचं बघा, मी म्हणत नाही, पण तुमच्या आई वडिलांना तरी सर्व पितृ अमावस्येला तुम्ही 1 घास जरी त्यांच्या नावाने टाकला, गाईला खाऊ घातला, एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला तुम्ही जेवू घातलं, तृप्त केलं, तर हे सुद्धा आपल्या पितृदेवतांना शांत करण्याचंच काम आहे। म्हणून आई वडील गेलेले असतील किंवा तुमची वडील गेलेले असतील, आई गेलेली असेल आणि आईकडून होत नसेल तर मुलींनी केलं, किंवा वडिलांकडनं होत नसेल, तुमची आई गेलेली असेल, कुणीतरी एक घरात आहे आणि त्यांच्याकडनं काहीच होत नसेल, तर मग हा विधी मुलगी असेल, मुलगा नसेल, त्यांना मुलींनी केलं तरीही करायलाच हवं, काहीही हरकत नाही। मुलींनी सुद्धा माहेरचे पितृदेवतांना प्रसन्न करणं तेवढंच गरजेचं आहे, जेवढं आपण सासरचे पितृ आपण जेवू घालून तृप्त करतो, तसंच आपलं माहेरचं पितृदेवता प्रसन्न करणं तेवढंच महत्त्वाचं असतं।
गेलेले आई वडील असतील, ज्यांना फक्त मुलीच आहे, मुलगा नाही, त्यांच्या नावाने मुलीने सुद्धा श्राद्ध करणे अगदी जरुरी आहे. म्हणून तुम्ही नक्की जेवढी होईल ना तुमच्याकडून सेवा, मुलं तर करतातच, आपल्या आईवडिलांचं पितृपक्षात अगदी श्राद्ध विधीपूर्वक करतात. मग ज्यांना मुलगा नाही त्या मुलींनी सुद्धा आपल्या आईवडील, आई गेलेली असेल आईचं करा, वडील गेलेले असतील वडिलांचं करा, दोघंही गेलेले असतील दोघांच्या नावाने सर्व पितरीला जरी तुम्ही घासातला घास काढून, एक घासातला घास काढून डोंगरा एवढी नाही तीळभर तरी सेवा नक्की करून बघा. त्यांचं नाव घेऊन बघा, कितीतरी अडचणी असतील त्या जीवनातून नक्कीच दूर होतील आणि आपले पितृदेवता नक्कीच शांत आणि प्रसन्न होतील आणि कायम भरभरून तुम्हाला लाख मोलांचे आशीर्वाद नक्कीच देत राहतील. सासरचे पण आशीर्वाद घ्या, सासरच्या पितृदेवतांचे, आणि माहेरचे सुद्धा आशीर्वाद तितकेच गरजेचे असतात जेवढे सासरचे आशीर्वाद आपल्याला गरजेचे असतात. का माहेरचे त्यांनी पण आपल्याला जन्मच दिलेला असतो आणि यांनी पण आपल्याला, ज्यांनी जन्माला घातलंय आणि ते गेलेले असतील त्यांना आपल्याला सद्गती मोक्ष मिळावा म्हणून आपण थोडं काही केलं तर काहीही बिघडत नाही. म्हणून जेवढं जमेल ना तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येपर्यंत तर तेवढी नक्की सेवा करायची आहे. आता या श्राद्ध तिथीला, श्राद्ध पक्षात म्हणजे पितृपक्षात स्वामी महाराजांकडं या 15 दिवसात आपल्या पितृदेवांसाठी नक्कीच प्रार्थना करायची. माझ्या पितरांना मोक्ष मिळू दे, शांती मिळू दे. या 15 दिवसात तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुद्धा करू शकता किंवा आपण नित्य सेवा जशी रोजची नित्य सेवा करतो, माळ जपतो, तारक मंत्र म्हणतो आणि स्वामी चरित्रातील 3-3 अध्याय रोज पठण करत असतो, अगदी तुम्ही 30 सेवा नित्य सेवा केली तरीही चालेल. आता काहींना प्रश्न पडला असेल, श्री गुरुचरित्र पारायण करू शकतो का? तर अजिबात हरकत नाही. आपल्या पितरांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल, पितरांना सद्गती लाभेल, मुक्ती मिळेल. म्हणून तुम्ही पारायण अवश्य करा, गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं. फक्त पितृदोष दूर होण्यासाठी पारायण करा, बाकी काहीही मागितलं नाही तुम्ही हे पारायण करताना. फक्त आमच्या घराला काही पितृदोष लागलेला असेल तर पितृदोष दूर होऊ दे आणि आमच्या घरातील पितृदेवता प्रसन्न होऊ दे, त्यांना सद्गती लाभू दे, मुक्ती मिळू दे, म्हणून तुम्ही या पितृपक्षात श्री गुरुचरित्र पारायण केलं तरी काहीही हरकत नाही. नक्की करा. रोज 1 माळ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही 11 माळी जपत असाल तर अतिउत्तम. मंत्र जपत राहा, यामुळे सर्व दोष दूर होतील आणि आपली जी नित्य सेवा आपण करत आहोत ती नक्कीच करा. ही नित्य सेवा करताना कुठलंही बंधन नाही. पितृपक्षात तारक मंत्र जेवढा तुम्हाला पठण करता येईल ना आपल्या स्वामींचा नक्की पठण करायचं आहे. तर या पितृपक्षात पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद मिळून अडचणी दूर होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, कामात यश मिळावा, त्यांचा आशीर्वाद कायम राहावा, दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी म्हणून आपली कुलदेवता आणि पितृदेवता या 2 देवता पटकन प्रसन्न होणाऱ्या देवता असतात. म्हणून या आपल्याला पितृ पंधरवाड्यात आणि पुढे आता नवरात्र सुद्धा येत आहे. आपण नवरात्रीत तर आपल्या देवीची, कुलदेवीची सेवा करणारच आहोत, पण आता पितृपक्ष चालू आहे, आपल्या पूर्वजांची, पितरांची सेवा सुद्धा करायची आहे. ज्यांच्या कुंडलीत राहू केतूचा दोष आहे, पितृदोष आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्या असतात. तुम्हाला भटजींनी सांगितलं असेल की तुमच्या कुंडलीत असा दोष आहे, तर या दोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याला या 15 दिवसात तुमच्या घराजवळ किंवा मंदिराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ पितरांना मुक्ती मिळावी म्हणून रोज ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असा मंत्र पाठ करून पितरांचे स्मरण करून पिंपळाला जल अर्पण करा. साधं जल अर्पण केलं तुम्ही तरीही चालेल. ही सेवा सलग 15 दिवस करायची आहे. महिला करा, पुरुष करा किंवा मुलं मुली कुणीही केली. ज्यांच्या लग्न कार्यात अडथळे येतात, मुलबाळ होण्यात अडचणी आहे, ज्यांना प्रखर पितृदोष आहे, तर या 15 दिवसात रोज लोटाभर जल घ्या, पिंपळाला टाका, अर्पण करा आणि एक दिवा
ज्याचा लावायचा तुम्हाला, तेलाचा लावा, तुपाचा लावा. या 15 दिवसात रोज सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली जा. असं नाही की आज तुम्ही सकाळी गेला तर उद्या सकाळी, तुम्हाला उद्या संध्याकाळी मिळाला वेळ तर संध्याकाळी जा. जेव्हा मिळेल वेळ तेव्हा जा. पाणी घेऊन जा, एक दिवा घेऊन जा आणि दिवा लावून द्या. आणि तुम्हाला असं नाही की रोज तोच दिवा नेला तुम्ही तरीही चालेल. तिथं थोडा वेळ अगदी काही मिनिटांसाठी तो दिवा चालू ठेवला तुम्ही आणि पुन्हा घेऊन आला, ती वात टाकून द्या. दुसऱ्या दिवशी नवीन वात टाका तुम्ही त्यात आणि तोच दिवा लावला तुम्ही तिथं तरीही चालेल. असं नाही की तुम्हाला रोज नवीन दिवा पाहिजे आणि तुम्हाला खर्च येणार आहे. काहींना असं पण वाटतं की आम्हाला खर्च येईल. असं नाही, तुम्ही एकच दिवा रोज तिथं लावला तरीही चालेल. हा उपाय जरी तुम्हाला साधा वाटत असेल पण चांगला, भरपूर पिढ्यांचा प्रखर पितृदोष शांत नष्ट करण्याची प्रचंड ताकद या उपायामध्ये आहे. म्हणून या 15 दिवसात पिंपळ पूजन तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच करा. आता ज्यांना बाहेर जाऊन पिंपळाला पुजताच येत नसेल त्यांनी अशीच सेवा घरात रोज दक्षिण दिशेकडं बसून केली तुम्ही तरी चालेल. एक दिवा लावून पितरांचे स्मरण, प्रार्थना, मंत्र नक्की करायचा आहे. आणि तुम्हाला माठाजवळ, मी बोललीच माठाजवळ एक दक्षिणेकडं तोंड करून एक दिवा माठाजवळ नक्कीच लावायचा आहे. आणि एक ईशान्य कोपऱ्यात, आपला देव्हारा तर ईशान्य कोपऱ्यात असतोच, आपला तिथं अखंड दिवा चालूच असतो. म्हणून तुम्ही माठाजवळ न चुकता संध्याकाळी माठाजवळ महिलांनो एक दिवा नक्की लावा. या 15 दिवसात तरी 15 दिवस नक्की लावायचा आहे. पितरांच्या सेवेसाठी, श्राद्धासाठी पितृपक्षात योग्य वेळ ही दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंतच योग्य असते. म्हणून महिलांनो या दिवशी वेळ चुकून सुद्धा जास्त करू नका. आपण काही वेळा आपल्याकडनं होत नसेल, कामं हळूहळू होता. म्हणून ज्या दिवशी तुमच्याकडं श्राद्ध आहे त्या दिवशी जर असं लवकर उठा. आणि एवढंच बघायचं आहे आपल्याला की 12 ते 12:30पर्यंत आपला कावळ्याला घास गेला पाहिजे, गाईला घास गेला पाहिजे, आघारी टाकली गेली पाहिजे आणि ज्यांना जेवू घालायचं असेल त्यांना खाऊ पिऊ घालून तृप्त केलं पाहिजे. 12 ते 1:30 वाजेपर्यंत ही योग्य वेळ असते. म्हणून जास्त वेळ करू नका, कारण यावेळी सूर्य दक्षिण दिशेला म्हणजे डोक्यावर असतो आणि म्हणून दुपारचं महत्त्व जास्त असतं. आता अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी किंवा कुठल्या शस्त्राने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध हे त्यांच्या तिथीला तर अवश्य करावं, पण चतुर्दशी श्राद्ध हे सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ नक्की करा. या 2 तिथींना त्यांना जेवू घालून तृप्त केलं तर त्यांना मुक्ती मिळते. समजा तुमच्या पितरांची मृत्यू तिथी तुम्हाला माहीतच नसेल त्यांच्या तिथीला, तर तुमच्याकडून त्या तिथीला नाहीच झालं. आता समजा तुम्हाला तिथी माहीत नाही किंवा ती तिथी माहीत आहे पण काही महिलांना अडचण असेल आणि तुम्हाला त्या तिथीला पितरांचं श्राद्ध नाही जमलं, तर मग काय करायचं? तुमच्या पितरांचं श्राद्ध पितृपक्षातील शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येला केलं तरी देखील चालतं, काहीही हरकत नाही. काही कारण असेल तुम्हाला त्या तिथीला म्हणजे तुमच्या पितरांच्या तिथीला नाहीच जमलं, काही खूप मोठं कारण असेल तर म्हणते मी, नाही तर तुम्ही सर्व पितरीला सुद्धा त्यांना जेवू घालायचं आहे, श्राद्ध करायचं आहे आणि त्यांच्या मृत्यू तिथीला सुद्धा तुम्हाला या 2 दिवशी तरी श्राद्ध करायचंच आहे. आणि काही कारणास्तव राहून गेलं तिथीला तर मग सर्व पितरीला केलं तरी चालेल. तुमच्या घरात श्राद्धाला जेवणात कुणी आलंच नाही तर मग काय करायचं? ते पान सरळ तुम्ही गाईला खाऊ घातलं तरीही चालेल. या पितृपक्षात रोज न चुकता गाईला ताजी चपाती खायला घाला, कुत्र्याला एक ताजी चपाती घाला, त्यांना हाडतूड करू नका. कुत्रा आला त्याला हाडतूड करू नका, गाईला हाडतूड करू नका. पशु पक्षी कुणाला इजा होईल असं चुकून सुद्धा करू नका. तर कावळ्याला गोळाभर भात आणि त्यावर चमचाभर दही, जरी तुमच्या घरी पितृ म्हणजे हे नसेल, श्राद्ध तिथी नसेल तरी पण न चुकता रोज घासातला घास, थोडासा गोळाभर ताजा भात घ्यायचा, त्यावर थोडंसं दही ठेवायचं, थोडीशी चिमूटभर साखर ठेवायची आणि एखाद्या पानावर किंवा कागदावर आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीत किंवा दाराबाहेर
जो घास द्याल तुम्ही पितरांना तो दाराबाहेरच द्यायचा असतो. म्हणून दाराबाहेर आपल्या जेवणाच्या आधी घासातला घास कावळ्याला नक्की काढा. महिलांनी काढा, पुरुषांनी काढा. पुरुष मंडळी बाहेर गेलेले असतील, महिला असतील, महिलांनी केलं तरीही चालेल. पण श्राद्ध मुलगा हवाच असतो. म्हणजे आता मुलगा ज्यांचे पितर गेलेले आहे, तुमचे समजा आई वडील गेलेले आहे आणि त्यांची तिथी आहे आणि महिला घरी आहे आणि पुरुष मंडळी नाही घरी, तर असं करू नका. माझे पुरुष दादा असतील, त्यांच्या आई वडिलांची जी तिथी असेल त्या तिथीला तरी तुम्ही घरी राहणं खूप गरजेचं आहे. तुमच्या हाताने आघारी टाकणं खूप गरजेचं आहे. तुमच्या हाताने कावळ्याला घास घालणं खूप गरजेचं आहे. तुमची महिला म्हणजे घरातील जी सवाशीण स्त्री असेल, तुमची पत्नी असेल, ती तर सर्व काही करेल. पण मुलगा जेव्हा आई वडिलांना खाऊ घालून तृप्त करतो तेव्हाच ते श्राद्ध पूर्ण होत असतं. म्हणून त्या दिवशी थोडा वेळ आपल्या आई वडिलांसाठी नक्की काढायचा आहे. आपल्या पूर्वजांसाठी पुरुष मंडळींनी थोडासा वेळ नक्की काढा आणि जेवू घालून तृप्त करून तुम्ही बाहेर कामानिमित्त गेला बाहेर तरी काहीही हरकत नाही. आणि महिलांनो, या पितृपक्षात रोज संध्याकाळी आपली देवांना दिवा वगैरे लावला की रोज एका वाटीत थोडेसे तांदूळ घ्यायचे अख्खे आणि त्यावर थोडासा भीमसेन कापूर जाळत जा. अगदी एक तुकडा भीमसेन कापराचा जाळला आणि सगळ्या घरात फिरवला. नंतर तुम्ही तो कापूर जाळल्यानंतर ते कापराचं भांडं तुम्हाला घराच्या बाहेर, दाराच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या कुठल्याही बाजूला तुम्ही ठेवून द्यायचं आहे. तर इतका सुंदर उपाय आहे. तुम्ही तो कापूर वडी रोज दाराबाहेर पितृदेवांना नमस्कार करून, स्मरण प्रार्थना करून संध्याकाळी असा कापूर जर जाळला तुम्ही, तर भरपूर प्रमाणात तुमच्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, काही राहू केतू दोष म्हणजे जे ग्रह दोष असतील तुमच्या घरात, तुमच्या लेकरा बाळांना, पतिदेवांना, तुम्हाला, घरातल्या कुटुंबियांना, तर भरपूर 100% प्रमाणात पितृदोष नाहीसा होईल. सर्व दोष नाहीसे होतील आणि पितरांना शांतता मिळेल, मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. तर या सर्व पितृ अमावस्येपर्यंत महिलांनो रोज न चुकता तुम्ही एका वाटीत पहिल्या दिवशी तांदूळ घेतले आणि 15 दिवस त्याच तांदळावर तुम्ही रोज भीमसेन किंवा साधा कापूर जाळला आणि दाराच्या बाहेर तो कापराचं भांडं, जळता कापूर त्या तांदळावर ठेवून द्यायचा, जाळायचा तिथं आणि पितृदेवांना नमस्कार करायचा, स्मरण करायचं, प्रार्थना करायचं, अडीअडचणी दूर होऊ दे म्हणून प्रार्थना करायची. महिलांनी हा उपाय करायचा आहे. रोज करा न चुकता. तांदळावर कापूर जाळल्याने खूप प्रमाणात दोष नाहीसे होतात आणि अडीअडचणी खूप प्रमाणात कमी होतात. या 15 दिवसात होईल तेवढे अन्नदान गोरगरिबांना नक्की करा. आपल्या पितरांचे नामस्मरण करून दान करा. छत्री, चप्पल अवश्य दान करा. पाण्याचे दान करा. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना नक्की दान करा. पिंपळाचं झाड लावता आलं तर नक्की लावा आणि कुठं आलेलं असेल तर त्यांची रोज पूजा आपल्याला करायची आहे. पितृपक्षात श्राद्ध तिथीला किंवा सर्व पितृ अमावस्येला तुम्ही जे पण जेवण बनवाल त्या ताटात थोडा का होईना दही भात ठेवायला विसरू नका. दही भाताचं पितृपक्षात किंवा दर अमावस्येला खूप महत्त्व असतं. गोळाभर भात आणि चमचाभर दही आपल्या पितरांना खूप प्रसन्न करतं, शांत करतं. हा गोड भात खाऊन आपले पूर्वज पितर नक्कीच तृप्त होतात, प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबियाला, संपूर्ण मुलाबाळांना, आपल्या लेकरांना ते नक्कीच भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून दही भाताशिवाय आपलं पान, श्राद्ध पक्षातील पान अपूर्ण आहे. म्हणून पानावर, ताटावर दही भात नक्की वाढा. पितृपक्षात चुकून सुद्धा घरातील पितरांविषयी वाईट साईट बोलू नका. ते आपल्या जवळच आसपास असतात. हे 15 दिवस तरी ते आपल्या लेकरा बाळांजवळच आलेले असतात. म्हणून तुम्ही चुकून सुद्धा त्यांच्याविषयी वाईट साईट बोलू नका. त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, आम्हाला हे दिलं नाही, ते दिलं नाही, मग आम्ही कशाला करू, असं करू नका. आपल्या पूर्वजांसाठी त्यांचे कर्म त्यांच्याकडं, आपण आपले कर्म करायचं आहे आणि चांगल्या कर्माचं मी म्हणेल चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आपले स्वामी बघत असतात कोण काय करतंय, म्हणून आपले कर्म चांगलेच ठेवायचे आहे. आपल्या पूर्वजांना घास खाऊ घातल्याने, त्यांचं श्राद्ध केल्याने
आपल्या लेकरा बाळांना कसलीच कधीच कमी पडणार नाही. म्हणून त्यांनी नाही केलं म्हणून आपण पण करायचं नाही. अशा चुका चुकून सुद्धा पितृपक्षात करू नका. जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा आणि स्वामींचरणी बाकीचं सोडून द्यायचं आहे आपल्याला. म्हणून या श्राद्ध पक्षात पितृपक्षात आपल्या पूर्वजांविषयी काहीही चुकून सुद्धा अपशब्द आपल्या तोंडातून, महिला असू दे पुरुष मंडळी असू दे, काढू नका. आणि जेवढं कर्म तेवढं आपल्याला करायचं आहे. जेवढं तृप्त करता येईल आपल्या पूर्वजांना तेवढं करा. खाऊ पिऊ घालून तृप्त करा आणि सर्व पितृ अमावस्येला त्यांना आनंदाने आपल्या पितृलोकात आपल्याला पाठवायचं आहे. त्याआधी त्यांच्याकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहे.